जगातील माझ्या सख्या बांधवांनो, नमस्कार. आज आपण अशा एका महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे मनुष्याला सत्य व वास्तवापेक्षा खोट्या किंवा काल्पनिक गोष्टी का अधिक आवडतात याबद्दल बोलणार आहे. आपण आज ज्या आधुनिक युगात राहतो त्याला माहितीचे युग म्हणतात. पण हेच युग भ्रमाचे युग बनत चालले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण आज आपल्या आजूबाजूला खोट्या बातम्या, अफवा, बनावट कथा आणि काल्पनिक जग यांचा भरपूर प्रभाव आहे. तरीसुद्धा माणूस सत्याच्या मागे न लागता या खोट्या आणि काल्पनिक गोष्टीमध्ये अधिक रस घेतो. असे का घडते? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सर्वात पहिले कारण म्हणजे सत्य अनेकदा कडू आणि वेदनादायक असते. सत्य आपल्याला आपल्या चुका दाखवते, आपल्या मर्यादा दाखवते आणि आपल्याला वास्तवाची जाणीव करून देते. हे स्वीकारणे प्रत्येकाला जमतच असे नाही. म्हणून मनुष्य कधीकधी सुखद वाटणाऱ्या सोप्या आणि सुंदर काल्पनिक जगात आश्रय घेतो. तिथे त्याला दुःख नसते, भीती नसते आणि अपयशही नसते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे माणसाची शक्तिशाली कल्पनाशक्ती. आपण लहानपणापासून गोष्टी ऐकतो. राजा, राणी, वीर, परीकथा, जादुई जग ही सगळी कल्पनाशक्ती आपल्या मनावर खोल परिणाम करते. मोठे झाल्यावरही आपण चित्रपट, मालिका, वेब सिरीज, गेम्स यात रमतो. त्या आपल्याला वास्तवाच्या गंभीर आणि कठीण समस्यापासून थोडा वेळ दूर नेतात. म्हणून काल्पनिक गोष्टी खऱ्या जीवनापेक्षा जास्त आकर्षक वाटतात. आजच्या युगात सोशल मीडियाने तर या समस्येला अजून वाढवले आहे. एखादी अतिरंजित खोटी किंवा अर्थसत्य बातमी काही क्षणात व्हायरल होते. पण एखादी साधी, शांत आणि खरी बातमी कोणालाच विशेष वाटत नाही. कारण सत्य शांत असते आणि खोटे गोंधळ घालते. लोकांना गोंधळ आणि सनसनाटी गोष्टी आवडतात. मित्रांनो, आणखी एक कारण म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात काही अपूर्ण स्वप्ने असतात. कोणाला श्रीमंत व्हायचे असते, कोणाला प्रसिद्ध व्हायचे असते, कोणाला महान व्हायचे असते. पण वास्तवात ते शक्य नसल्यामुळे मनुष्य ते स्वप्न काल्पनिक जगात पूर्ण करत असतो. म्हणूनच त्याला ते जग अधिक आपलेसे वाटते. परंतु याचा अर्थ असा नाही की खोटे किंवा काल्पनिक जग सर्वार्थाने चुकीचे आहे. कल्पनाशक्तीमुळेच विज्ञान, कला आणि साहित्याचा विकास झाला आहे. पण फरक एवढाच आहे की मनोरंजनासाठी कल्पना ठीक आहे, पण जीवन जगण्यासाठी सत्य आवश्यक आहे. जर आपण नेहमी खोट्यावर आणि भ्रमावर जगू लागलो तर आपली फसवणूक होईल, आपली दिशाभूल होईल आणि आपले भविष्य अंधारात जाईल. सत्य स्वीकारायला जरी कठीण असले तरी तेच आपल्याला मजबूत बनवते, शहाणं बनवते आणि योग्य मार्ग दाखवते.
म्हणूनच मित्रांनो, एका महान व्यक्तीने म्हटले आहे की सत्याचा मार्ग कठीण असला तरी तोच मुक्तीकडे घेऊन जातो. आजच्या माझ्या या छोट्या भाषणातून मी इतकेच सांगू इच्छितो की कल्पनाच्या पंखावर जरूर उडा, पण पाय मात्र सत्याच्या जमिनीवरच ठेवा. अशा शब्दात मी माझे भाषण समाप्त करतो. धन्यवाद.